लागलंय दृष्ट लागल तुमची सारखं मला भांडता का मला भांडता सारखं तुम्हाला मला हसत खेळत जगू द्यायचं नाही का आ काय नाही मित्रांनो, तुमच्या कविताला याड लागलंय. त्या लिंबाचा पराक्रम मला तर दिसायला लागलाय, पण ही बाय तर दुसरंच बोलतीये. नाही होय मला काय तसं. कधी आयुष्यात 10 रुपये मला खर्च दिला नाही, आज 500ची नोट दिली. पे जावा म्हणली, इतके दिवस पियत होतो तवा म्हणत होती पेज सोडून द्या, आपला सुखी प्रपंच आहे, सुखानं जगायचं आहे. आणि आज कुशाल म्हणते पिय जावा, आयश करा जावा, जाय तिकडे जावा, 500 खर्चून या. अगं 500 या खुश आहे ग, काय झालंय? पर्दे में रहने दो पर्दा ना उठाओ. काय आज काय पानगड आहे? आज लय खुश आहे. पण झालंय काय, सांगची पेन्सिल का नाही? मनाजोगं झाल्यावर माणूस खुश होतं व लय आनंदित होतं, कारण की त्याला मनाजोगी वस्तू मनासारखं त्याला मिळालेलं असतंय, त्यामुळे ती लय आनंद झालेला असतंय. नाही आनंदी होऊ दे. 2 दिवस झालं लिंबू पडलं आमचं इथं, काय म्हणते तसं. कुठपर्यंत टेन्शन घ्यायचं त्या लिंबाचं, त्याच्यावर बघल की करल तेव्हा भगवंत काय तर न्याय, त्याचं ध्यान घ्यायचं नाही. ते ऐकतं की इथं एवढी सेवा निर्मळ मनानं करतोय आपण, टाकणाऱ्याला अजून टाका म्हणायचं, भावल्या टाका म्हणाव, उपार टाक, पाकाचं कोंबडं पण टाका जर कमी पडलं असलं तुम्हाला काय तर काय करायचं ते करा, कारण की मला कळलंय आता टार्गेट तुम्ही फक्त मला ह्यांना केलं या, मी कवा मरते ह्याची वाट तुम्ही बघताय. आणि जेव्हा काय मला झालं की माझ्या घराचा आपोआप पकडरा होतो या, पण असं काय सुद्धा होत नसतंय. काय ज्याची नीतिमत्ता स्वच्छ त्याच्या माग भगवंत सुद्धा उभा असतो, एवढं लक्षात ठेवा. का नाही वर बोलतो राहा गे, तुम्ही काय ग बसलाय, बेहला नाही तुम्ही नेमकं मला तू काय बोलते तेच समजणं आहे. आणि तुला आनंद कशा झालाय? आई तर माझ्या तोंडाचं राळ वाळले तर किती लिंबू अजून तसंच ठेवलंय, त्याचं काय करायचं, कुठं बघायचं जायचं, काय निलीवाट कशी लावायची. आणि तू काय नाही आज पडद्या मी राहिने तू, म्हणजे काय कशाचा आनंद एवढा कशा झालाय? असं काय तुला खजिना लागला आज? खजिना तर कावाच लागला ना मग. आणि खजिना मी अजून पण प्रार्थना करते देवाला की आम्हाला खजिना नको, आमच्या ह्या हाताला कष्टाला यश, कुणाचं हरामचं नको आम्हाला, कष्टाला फक्त यश मागतोय आम्ही, आमचा जे घाम पडतोय ना त्याला यश मागतोय आम्ही. की कुणाचं लुबाडून किंवा इसकावून आयुष्यात कधी कडला जात नसतं, खरंच जात नसतं. काय तुम्हाला काय खायला पाहिजे सांगा, करून देते, पण चांगलं बोला, पॉझिटिव्ह बोला, निगेटिव्ह काय बोलू नका. अगं तू करून द्यायचे मान्य आहे सगळं, पण माझा आज रविवार आहे, कालचा शनिवार, आजचा रविवार, मी वापरत नाही तसलं, मला नको. दिली का नाही तुम्हाला? नग नग हवा नगन काय नग, उचल तुम्ही परत. माझं पहिलं ते वासन डोकं दुखतं, मी आयुष्यात कधी वापरत नाही ती. मग पॉझिटिव्ह विचार करणार का निगेटिव्ह करणार? आज तुझं माझ्या डोक्यात काल दिवसभर भांडून डोक्यात घातलं ना, आज तुझीच बुद्धी कशी काय बदलली? बराबर आहे, लिंबानं काम लावलं, लिंबानं काम लावलं. काय लावलं? तुझी बुद्धी आज बदलली म्हणल्यावर लिंबानं काम लावलं. बरं झालं, मी तर म्हणतो टाकणाऱ्याचा आभार की बायको आज सुधारली. ओ पैसे आणि काय तर खाऊन पिऊन जाऊ, आईश करून जाऊ. ही नोट तुमच्यासाठी, आज त्या नोटच्या दिवसात तुम्हाला काय प्यायची प्या, काय खायच ती खावा, कुठे हेडायच ती हेडा. देवा देव पावला रे. आईश करायच ती करा, मी खुश आहे, आनंदी आहे. तुम्हाला पण मला एक सांग, ती खुश कशाबद्दल आहे, त्याचं कारण काय आहे? आता सांगायचं नाही. बर, ज्या वेळेस वस्तू येईल का नाही माझ्या घरात, तेव्हा मात्र मग तेव्हाचा तर आनंद लय असत. ती वस्तू काय अशी लय मोठी नाही बरं का, तुम्ही माणसं लय मोठी आहे तसं काय सुद्धा नाही, नाही तर माणसं लय मोठी आहे नाही. गाला एवढी आहे वय? गाला एवढी पण नाही, गाल पण माझा लय मोठा आहे. या हाता एवढी असेल बघा, ह्या हाता एवढी अशी असेल, ह्या हाता एवढी असेल, लय मोठी नसेल. कारण की काय बसून याड लागलंय कोणाच, प्रत्येकाचं स्वप्न असतंय. ते स्वप्न माझं पूर्ण व्हायला लागलंय, दृष्ट लागल तुमची सारखं मला भांडता का मला भांडता सारखं, तुम्हाला मला हसत खेळत जगू द्यायचं नाही का? काय नाही मित्रांनो, तुमच्या कविताला याड लागलंय. त्या लिंबाचा पराक्रम मला तर दिसायला लागलाय, पण ही बाय तर दुसरंच बोलतीये. कधी आयुष्यात 10 रुपये मला खर्च दिला नाही, आज 500ची नोट दिली. पे जावा म्हणली, इतके दिवस पियत होतो तवा म्हणत होती पेज सोडून द्या, आपला सुखी प्रपंच आहे, सुखानं जगायचं आहे. आणि आज कुशाल म्हणते पिय जावा, आयश करा जावा, जाय तिकडे जावा, 500 खर्चून या. अगं 500 एका बसनीला संपतेत. काय तू असा तीर मारायला लागली? अजून 500ची नोट पाहिजे का? अजून पाहिजे का 500ची नोट? मला नको, ही तुझं पैसे तुलाच लकीला, पण मी काय सोडलेली दारू पेय जात नाही.
मला तर बहुतेक वाटतंय लिंबानं तुझ्यावर काही तर होईना इफेक्ट झाला, काळ्या जादूचा परिणाम दिसायला लागला की आज तू एवढी खुश आहे आणि एवढ्या नोटा द्यायला लागली. अगं तुझ्यापाशी एवढ्या नोटा पण नाही त्या आणि हाय ते अशा वाटून कंगाल होऊ नको. माणसानं समाधान मानाव. अरे कशात देवा, मानाव? समाधान तवा मानायचं तवा खरंच भगवंतानं आपलं चांगलं करेल ना तवा समाधान. आता पण आपलं काय असं लय चांगलं नाही हाय त्यात आपण समाधान आहे. आपल्या पत्र्याच्या घरात आपण सुखी समाधानात आहे. काळ येतोय वेळ वाईट येते त्याला टाळत जातोया. ज्या वेळेस खरंच आपलं चांगलं होईल ना तवा गावापासून घरापर्यंत तो पौडवत यायच्या बघा. त्याशिवाय बसायचं नाही. त्यांची जरा पोटातली तिडीक अशी जास्त उठली पाहिजे असं करायचं. रडत बसायला त्यांना तेवढंच पाहिजे. आपल्या दोघात भांडणं कावा लागते ती तेवढंच बघते ती. खास मग आधी आम्ही हे सांगत होतो तेव्हा तुझ्या बुद्धीत शिरलं नाही ना. आता कसं काय प्रकाश पडला? पडला घेतला. कसं असतं माहित आहे, कुठल्याही गोष्टीचा काहीतरी इफेक्ट झाल्याशिवाय होत नसतं. चांगलं राहिलं की तुमच्या पोटात दुखतंय मग काय तुम्हाला माझ्या पोटात दुखत नाही. आज अचानक तुझ्यात एवढं परिवर्तन कसं झालं? बदल एवढा कसा काय घडला? आई जगदंबानं स्वप्नात येऊन सांगितलं तुझी वाईट काळ सारणार. तू फक्त तुझं काम चालू ठेव. माझं काम चालू ठेवलंय. तुम्ही का मला त्रास देताय? सांगा बरं तुम्ही का त्रास देताय? जगाची मालकीन आहे की तारणारी मारणारी. मग बदल किती तिला आपलं वाईट करायचं असेल तर वाईट करल, चांगलं करायचं असेल तर ती चांगलं करल. तिला माहित आहे आपली भक्ती निर्मळ आहे, आपलं मन निर्मळ आहे. मग कशाला वाटोळ करते ती तारल मारल तिची ती ठरवल घेता काय करायचं काय नाही ते. अगं तिची ती ठरवलं पण माझी बुद्धी भ्रष्ट व्हायला लागली की तुझ्या तर रोजच्या नवीन विचारानं. नाही विचार काल दिवसभर भांडत राहिली की असं गप बसून कसं व्हायचं, वैराला याच द्यायचं का, गपच बसायचं का. 19 वर्ष झाली लग्नाला, आजपर्यंत गपच बसलोय. आणि एका 12 तासात एवढा काय असा बदल झाला की देवाने लगेच तुला दृष्टांत दिला की स्वप्नात देवाने येऊन तुला सांगितलं की बाबा असं बदल कर असं हो. अरे त्या लिंबानं बदल केला. खोट वाटतंय का? लिंबानं बदल लिंबू वाटोळ करतं माणसाचं चांगलं करत नाही कधी. येड होऊ नका. अजून पण सांगते ज्या लिंबाला ना तू आज मला पे जायला पैसे द्यायला लागली. पेत उद्या हाय ती मला काय तर वस्तू नेऊन विकावं लागणार आहे. ते परत भिकच ढवाळी येणारच आहे ना. ही नोट मी दिली तुम्ही घेऊन गेला गेला का तुम्ही माझ्या जाणारच आहे. माझ्या हातात दिली का नाही नोट? दी इकडे जाणारच आहे. आता नाही एकदा दिलेलं परत महागारी आलं ना परत मी ती नोट देत नसते. हेच मी सांगतोय ना. वाईट काळ आपला सुरू झाला म्हण चांगलं दिवस आलं नाही तर वाईट काळात चांगली बुद्धी देवानं द्यावं. आपण हिमतीनं जिद्दीनं लढत उभा राहावं. तू जर अशी एकदा 500 रुपये देऊन जर माणूस तोंडाला नुसतं ती वाटोळ करायकरचा बाटली लावाय सांगत असली तर प्रपंचात सगळ्यात मोठी बेकार म्हणलं तर तू आहे स्वतः पायावर दगड आणून घेणारी. गैरसमज करू नका. ही घोडं किती येतं मला तेवढं सांगा मग ह्याचं उत्तर मी तुम्हाला देते. त्यात 7 आहेत. 7 येतं ना. समजा ह्या 7 मधनं यातला एक गेला. ह्या 7ला शोभा आहे का? हाय की. कशी आहे? 5 घोड्याचं चित्र आहे, 6 घोड्याचं चित्र आहे. शोभायचं काय त्यात? शोभा नव्हत. ज्या घरात पहिल्यापासून चालत आलंय ज्या घरात ही 7 घोडा असतात ही नुसतं घोडा आपण म्हणतोय पण ही घोड्याने परपंच आपला वाढावा चांगलं व्हावं म्हणून ही लावलं जातं 7 घोड्याचा फोटो घरात. काय मी असल्याशिवाय आपला परपंच नाही आणि तुम्ही असल्याशिवाय पण आपला परपंच नाही. आपली 2 चाक आहेत. एक चाक मोहरचं जरी नसलं तर डगमगतं, मोहर पळत नाही. असंच आहे. आपण रोज येड्याने करतोय का आपली चिडचिड होती, आपलं गैरसमज होत येतं, आपल्याला राग येतोय. असं का होतंय? राग आल्यानंतर रागाच्या भरात माणूस बोलून जातं. त्यात अजून जास्त वाद वाढत जातात. मनाला जास्त वाईट वाटतंय. विचार अनेक येतात. असं वाटतं जाओ ही जीवन संपवून टाकावं. पण पुढचं देवानं एकदम चांगलं जर लिहून ठेवलं असेल आपल्या नशिबात असेल ती माहित आहे का आपल्यात बदल. तुझं तत्वज्ञान तुझ्या पैसे ठेवू, बदल तुझ्या पैसे ठेवू. आता बोलली असं उद्या बोलू नको. नाही तर उद्या जर तू बोलली ना तर 100% तू मला याड लावायला पूर्ण पक्की तयारी त्या लिंबापासून झाली.